काय केलं? जिगरी मुंडे घातल्यावर 27 किलो भरते. म्हणजे कुठं घालाय वजन मटणाच सांगितलं. जिवंत बोकडाचं वजन किती बरं? या जिवंत भरेल आता तुम्हाला सांगतो की 40 किलो भरेल. हा मग परवडतं. तुम्ही फायनल केवढ्याला देणार आहे? फायनल आता काय 18ला 7.5. बरं साहेब, ह्याचं ब्रेड कुठला आहे? ब्रेड कुठला आहे? ही आपली क्रॉस मधलं आहे. कोणाला क्रॉस काय केलंय? दिशीला विठ्ठल क्रॉस केलेला आहे. असं आहे काय? हा. बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 99. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारात आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. व्यवहार कसे होतात काय जाणून घेऊया आपण. आणि कोणत्या प्रकारे शेळ्या मेंढ्या बोकडं बघायला पिल्ली बघायला आवडतील कमेंट करून सांगा. त्या पद्धतीचे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा रविवारी शेळ्यांचा बाजार भरला जातो. प्रचंड गर्दी आणि एकदम त्या ठिकाणी जास्त. आपण या मामाला या बोकडाची माहिती विचारू. किती महिन्यात बोकडा आहे मामा? 6 महिन्याचा. किती किंमत सांगताय? किंमत 13,000. 13,000. बरं बघू शकताय 13,000 किंमत सांगितली मालकाने. तर देशी बोकडा आहे मामा. बरं काय होईल द्यायची किंमत? केवढ्याला द्याचाल? महागाई एक 10,000पर्यंत होईल का? नाही. किती किलो भरेल काय? तसं का अंदाज अंदाज सांगता येत नाही. बरं बरं ठीक आहे. फायनल किती होईल? बोकडा 12,500 आलं तर देणार. धन्यवाद मामा. 12,500 आलं तर याचा व्यवहार होईल. बोकडा बघून घ्या कसा आहे. किती महिन्यात म्हणला? 6 महिन्यात बोकडा आहे. 12,500. तर बघून आहे. भैया कुठल्या ब्रीडचा बोकड? ब्रीड कुठला बोकडाचा? देशी बोकडा आहे. कलर वेगळा दिसतोय म्हणून म्हणलो. गाव कुठला गाव गाव बर. किती किंमत किती सांगताय? विकायचं नाही. दिले केवढ्याला दिले? 12,500ला. तर साधारणपणे 8 महिन्यात असं काही? 8 महिन्यात. दात लावला नसेल अजून? बरं ठीक आहे. धन्यवाद. असू द्या. दिलेला आहे बोकड. शाळकरी मुलं इथे लाजायला लागली तुम्हाला. लाजत नाही ना? बोलाय धाडस करून मग लाजते ती पोरं. तर बघू शकताय सांगोला बाजारात आपण आहे. काय आणले? किती महिन्याची पिल्ली? हे 4.5 बोकडा आहेत ना सगळे? नाही, एक पाट आहे. कुठले पाट आहे? 2 पाट आहेत आणि एक बोकड आहे. कुठला आहे पाट? बोकड आहे. हे 2 पाट आहेत. बरं बोकड केवढ्याला होईल? बोकडाला आम्ही 9,500 किंमत सांगितली. 8 पर्यंत सुटेल? हा होय. 8 पर्यंत. किती किलो भरेल? हे 10 किलो भरेल की? 10 किलो भरेल. 8.45 परवडते मग. हा होय. आणि हे पाठरू केवढ्याला द्यायचा अलीकडनं? हे होय. पाटरात आम्ही 7,500 किंमत सांगितली. 5.5 देणार आहे दोन्ही? नाही. घेतली तर नाही का? शेतकरी व्यापारी? 6.5 आम्ही व्यापारी आहे. नंबर सांगा तुमचा. 94 21 12 23 89. काय फसवणूक ह्यात काय असते? हा काय फसवणूक? व्यवसाय फसवणूक नाही होत. व्यवसायासाठी फसवणूक नसते. बरं काय सांगताल शेळ्या मेंढ्याच्या बाजाराबद्दल? काय नाही, शेळ्या मेंढ्याला एक शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचा एक बेस चांगला आहे. बरं त्या एक शेतकऱ्याला हा एक साईड बिझनेस असल्यासारखा एक व्यवसाय आहे. बरं म्हणजे शेती मी जर एक 10 शेळ्या केल्या तर वर्षाला 2 लाख रुपये कुठे केले नाही. केलं नाही तर? हा बरं शेळ्यासारखं उत्पन्न कशातच नाही. फक्त व्यवस्थित जर शेळ्या जर केल्या 10 शेळ्याच करा पण उत्पन्न चांगलं मिळवा. हा. मग कुठल्या शेळीवर काम करायला पाहिजे शेतकऱ्यांना? बिटल म्हणा, काटेवाडी म्हणा, कोटा म्हणा, हॉस्पिटल आणि दिशी देशी क्रॉस बिटल? दिशी आणि क्रॉस. काय होतं, खाटकाला लांब काढण्याच्या शेळ्या करड नको आहेत. का नको आहेत? त्या करडाला चव नसते. त्याच्यामुळे ते कसं होतंय, खाटी घेताना नको म्हणते. आणि शेतकरी पण ते जर कस्टमर आले मटणा दुकानावर लांबड्या कानाचं मटण म्हणलं नको म्हणते. पण बऱ्यापैकी आता त्या लांब काना शेळ्याला लय महत्व आले. काय भानगड झाले? नाही, हे नुसतं 50,000 क्रॉस मध्ये करायचं. वाढ पण उत्पन्न चांगलं होतं. वाढ होत्या उत्पन्न दिशीला बिटल क्रॉस करायचं. उत्पन्न चांगलं होतं. बरं तर तुमचा नंबर द्या साहेब.
94 21 12 23 89. ठीक आहे, धन्यवाद साहेब, चांगली माहिती दिलेली आहे अतिशय. तर कोणाला शेळी व्यवसायात काम करायचं असेल तर महत्त्वपूर्ण राहणार आहे माहिती. आपण आज बोकडं दाखवायचा प्रयत्न केला आहे, आता आपण शेळ्या मेंढ्या दाखवायचा प्रयत्न करूया. तर हे हो मेंढ्या द्या साहेब, बकरी दे होय. किती वर्षाची महिन्याची काय? 8 महिने 8 महिने चांगली सांभाळली मालकानं मित्रांनो. 8 महिने येते. काय किंमत सांगताय मालक? 55. दोन्हीला 55,000. बघू शकताय कशी आहे ते. केस कापलेत काय त्यांचे? बरं काय चाललं काय पाहू मिळून कशी देणार आहे? दोन्ही 55. 55. आणि दाताला कशी ते? दात नाही लाव. आदत मध्ये येते, चांगली सांभाळलेल्या आदत मध्ये शेतकऱ्यांना ते. मागणी कितीपर्यंत? कितीपर्यंत दोन्ही मागते? मागतीस 37 38. 38 पर्यंत. 45 पर्यंत सुटतील या? होय देणार आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. घ्यायचं तर आहे ते हुकूमत. हा, मला नाही घ्यायची चॅनल आहे आपला. कोणाला घ्यायची असेल तर फोन करून घेते नाही तुमची. आम्ही इकून जाणार आणि ठेवतोय. दुसरे नाही आहे तुमच्याकडे विकायला? आम्ही घेऊन निघतो. व्यापार आहे होय. बरोबर, ठीक आहे, असू दे. व्यापारी येतात ते. व्यापारी त्याचं रोज असतं त्यांच्याकडे. तर मित्रांनो बघू शकता, सामान्य व्यापारी येतात, त्यांना एवढं काही माहित नाही या व्यापार लाईन मधलं. म्हणजे जाहिरात वगैरे काय असतं माहित नाही. किती महिन्यात बोकड आहे सर? 8 महिन्यात. काय किंमत सांगताय? 20,000. बरं, किती किलो भरेल? 23 किलो भरेल. 23-24 किलो परवडणार आहे घेणारला तेवढ्याला. जिगरी मोठी घातल्यावर मस्त 27 किलो भरते. काय केलं? जिगरी मोठी घातल्यावर 27 किलो भरते. म्हणजे कुठं झालंय? वजनात मटणाच सांगितलं. जिवंत बोकडाचं वजन किती भरेल? या जिवंत भरेल आता तुम्हाला सांगतो की 40 किलो भरेल. हा, मग परवडतं. तुम्ही फायनल केवढ्याला देणार आहे? फायनल आता काय 18ला 7.5. बरं साहेब, ह्याचं ब्रेड कुठला आहे? ब्रेड कुठला आहे? हे आपले क्रॉस मधलं आहे. कोणाला क्रॉस काय केलंय? देशीला? विठ्ठल क्रॉस केलेला आहे. असं आहे काय? हा. बरं, ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 90 हा, 33 47 धन्यवाद साहेब. तुमचं नाव काय? जावेद मुल्ला. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या, बोकड आहे ते. आपण शेळ्या दाखवायचा प्रयत्न करूया. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी लाईव्ह रिपोर्ट चालू आहे. बघताय, धन्यवाद. तर थोडा उशीर झाला आहे आज बाजारात आपल्याला याला. तिथे एक शेळी आहे. भैया तिकडे एक जरा. कधी विले शेळी? कधी विले सर शेळी? 1.5 महिना. ती काय बांधले? काय गणित सुट नाही मला दिमागा धरणं. एक कांदा बांधला नाही ते जाऊ द्या. खाली कासला काय बांधले? ती दुसऱ्याची पिली पेली. अच्छा, असं आहे काय? पिली पिवणे म्हणून ती बांधले काय? पिली पिऊन म्हणून. बर, किती किंमत सांगताय शेळी? तिथे सांगितलं 23,000. पिली खाली काय? पाडबोखाड आहे. ती काय दूध कमी आहे का शेळ्या? नाही जास्त आहे की तू. अब ही पिली का खरपूट झाली का जोड लावली कुठनं? नाही तिची जाई ती पिलं तर घ्या. असं आहे का? हा मग ती पिली शेळी कोणाची पाजते काय? हा हा, पाडबोखाड आहे. पाठबोकडा. किती काय द्यायची किंमत काय होईल? शेवट 20ला द्यायची. ते आता कधी सोडायची ती बांधलेलं? आता सोडायची पाय इकल्यावर. एकल्यावर सोडून टाकाय काय? बघू शकताय असं बांधले. मला काही गणित सुट नाही म्हणून ह्यांना विचारलो मी. तर असं बांधले. आता दूध गळत होतं काय? नाही ते गाडीत टाकल्यावर दुसरी पिली पेते म्हणून ते आपण घातलेला आहे. काय तर वास येऊला असं लावायचं का? तरी पेते ते. हा शेण वगैरे लावलं पेत? शेण लावलेला आहे. बरं, मोबाईल नंबर सांगा. 88 हा 15 हा 37 45. 37-45. ठीक आहे मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर ही शिळी घेऊ शकताय. तर आपण आहे आता सांगोल्या बाजारात आणि शिरड दाखवण्याचा आता प्रयत्न चालू आहे आपला. तर ह्या मामाला विचारूया. मामा सडे काय? काय सांगितली किंमत? 13,000. 13,000. कितीपर्यंत मागितली काय? 10ला 10.5ला मागते. आणि गाभण गाब गेलेली आहे महिनाभर झाली. खात्री? खात्री आता शहराची काय किती खात्री द्यायची. ती गाभ धरलेली कळायचं कसं आपल्याला? दूध देते का आता? दूध आहे मग गाभ नाही बहुतेक. महिन्यात लगी काय शहरात. अच्छा, बरं. धन्यवाद मामा. तर शिळी वेलेली आहे मामा. किती झालीत पिली? एक झाली ती.
एकच झाले ती म्हणजे एकच झालंय आता एकच म्हणलं एकच म्हणणार आहे झाले ती म्हणल्यावर कर्जमाफ होतंय का आधी सांगा हा? चांगली एकदम ठेप्याला शिळी चांगली फुटू थांबू बरा शिळी गोष्ट कोणाला जर पाहिजे असेल तरी शिळी घेऊ शकताय पिलो काय आहे खाली काय पाटा एक पाट आहे का बघू शकताय शिळी आणि खाली पाठरो किंमत किती सांगताय 25 सांगतो या द्यायची केवढ्याला द्यायची 22,000ला 16-17 ला होईल ना नाही होत हो बर काय वैशिष्ट्य आहे दाताला कशी शिळी दाताला आहे सायदा ती सायदा ते हा पिलू एकच कशी देते कोटवाडा आहे का? दोन झालती एक मिळेल व खरं म्हणताय अवघा खरं आम्हाला म्हणतो बरं की वाटतं वा. असं बोलता नक्की नक्की व पेतय तर का मग काय दुसऱ्या देणार आहे काय नाही एकच आहे पिऊ द्या की मग बिचाऱ्याला पिणार की सोडल्या पिल हा विकल्यावर का इकल्या 5,000 आहे द्यायची एक किंमत सांगा मोबाईल नंबर द्या साहेब हा सांगितलं 22ला फिक्स द्यायची 20 पर्यंत नाही घेऊ मोबाईल नंबर 97 30 66 26 15 ठीक आहे धन्यवाद साहेब हा धन्यवाद कोणाला जर की राहू दे का आजच्या मित्रांनो- आजच्या दिवस राहू दे की कोणाला जर पाहिजे असेल तर हे विनोदी मामा इथं धन्यवाद तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओ इथंच थांबूया बाजार फुटाया मारायवर आहे थोडा उशीर झाल्यामुळे बाजार संपत आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा शेळ्या मेंढ्या घ्यायच्या असतील तर सांगोल्यात येऊ शकताय थोडा विचार करूनच या म्हणजे बाजारचा अभ्यास करून या आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद